जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोधनाम श्रीराम समर्थ जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी। यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे। श्रीराम समर्थ। श्री समर्थाने दशक 6वा लघुबोधनाम याचं विवरण आज करायला आपल्याला घेतलेलं आहे। जे बोलिजे ती पंचतत्व त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी। या समासाचं नावच समर्थाने लघुबोधनाम असं दिलेलं आहे। लघु म्हणजे थोडं, लघुबोध नाम म्हणजे थोड्या शब्दांमध्ये सर्व सार समर्थाने या समासामध्ये सांगितलेला आहे। म्हणून श्री समर्थ म्हणतात की पंचमहाभूत जी पंचतत्वे आहेत, जे बोलिजे ती पंचतत्वे त्याची अभ्यासाया नावे। मग जी पंचतत्वे आहेत, पंचमहाभूत जी पंचतत्वे आहेत त्यांची नावं आपल्याला माहीतच आहेत हो, पण त्या पंचमहाभूतांचा विचार करा। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश। मग समर्थ म्हणतात आहे की ही जे 5 पंचमहाभूत आहेत त्यांची नावं आपल्याला माहीत आहेत, पण त्या पंचमहाभूतांचा नक्की विचार करा, तो स्वानुभवाने जाणून घ्या। आणि तो स्वानुभव काय आहे तर यामध्ये शाश्वत कोण, मग ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नावे आधी आपल्याला ऐकावी लागतील आणि त्यानंतर स्वानुभवाने त्यांची रूप जाणून घ्यावी लागतील। मग समर्थ म्हणतात आहे की मग समर्थ स्वानुभवाने तुम्ही जाणून घ्या आणि तो स्वानुभव काय आहे तर यामध्ये शाश्वत कोण म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण वक्ता म्हणे ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे। मग समर्थ म्हणतात आहे कोण अशाश्वत आहे कोण शाश्वत आहे याचा विचार करा। म्हणून सांगितलंय की नंतर यामध्ये शाश्वत कोणते अशाश्वत कोणतं हे अनुभव घेऊन विवरण करून जाणून घ्यावं असं सांगितलेलं आहे। मग शाश्वत कोण आहे हो याचा विचार आपण करणे, याचा अर्थ सारासार विचार करणे आहे। जसं सार काय आणि असार काय तसं शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे आपल्याला कळलं पाहिजे। याचं विवरण आता समर्थ करत आहेत। मग समर्थ म्हणतात जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे। आता अभ्यासाया नावे म्हणजे त्यांची पंचभूतांची नावं कोणती आहेत, आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी ही 5 पंचमहाभूत आहेत। या प्रत्येक भूताला जर जन्म आहे तर याचा सुद्धा शेवट आहे, म्हणून हे शाश्वत नाही, कारण शाश्वत टिकून राहते हो, अशाश्वत नष्ट होते पण शाश्वत टिकून राहते, ते नष्ट होत नाहीत, म्हणून हे शाश्वत नाही असं समर्थ सांगतात आहे। म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे समर्थांनी पंचभूतांचा विचार नाव रूप सारासार तोची बोलीला निर्धार सावध ऐका। मग पंचभूतांच्या नावारूपा संबंधी जो विचार त्यालाच आपण सारासार विचार म्हणतो। मग त्या संबंधीचा निर्धार आता शाश्वतपणे तुम्ही ऐका। म्हणून चौथ्या ओळीमध्ये समर्थ देतात आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत। कोणती? एक पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश नावे बोलिली सावकाश आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा। पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी सतेजादिक। समर्थाने पहिली पंचमहाभूतांची नावं दिली आहे, त्यानंतर पंचमहाभूत कोणकोणती आहे, त्यांचं काम काय आहे ते सगळं दिलेलं। नेमकं काय आहे पंचमहाभूत म्हणजे त्यांचा अर्थ सांगितलेला आहे। आणि म्हणून आतापर्यंत मी तुम्हाला पृथ्वी, आप, तेज, वायू, मग आप म्हणजे काय तर तेज, सूर्य, वायू आणि आकाश म्हणजे पोकळी याची नावं सांगितली आहेत। आता मी तुम्हाला त्यांच्या रूपांचा विचार करून सांगतो आहे, म्हणजे त्यांचा विचार रूपांचा विचार सांगतो आहे। म्हणून म्हटलंय आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी ही पंचमहाभूतांची नावं आहेत। आणि आता रूपाचा विश्वास, रूपाचं काय कार्य आहे, रूप कोणती आहेत ते आता सांगितलेलं आहे। मग समर्थ म्हणतात पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी सतेजादिक।
मग पृथ्वी, पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य इत्यादी सतेज पदार्थ आहेत. मग आता समर्थ म्हणतात की समर्थाने त्यांच्या रूपांची ओळख व्हावी म्हणून सांगितलेलं आहे. आपण पृथ्वी म्हणतो पण ते पृथ्वी तत्व आहे. ते पृथ्वी तत्व जिथे स्पर्श होतो, ज्याची स्पर्शाने जाणीव होते, त्याला पृथ्वी असं म्हटलेलं आहे. मग कोणाला पृथ्वी म्हणतात तर समर्थाने इथे दिलेलं आहे पृथ्वी म्हणजे धरणी. मग पृथ्वी म्हणजे काय आहे? धरणी आहे. धरणीला पृथ्वी म्हणतात. आणि आप म्हणजे पाणी. पाणी तत्व ज्या ज्या ठिकाणी असेल जिथे, व पाणी तत्व आता ओळखायचं कसं तर समर्थ म्हणतात पाणी म्हणजे काय तर जिथे जिथे ओलावा असेल, समर्थ म्हणतात जिथे जिथे ओलावा आहे त्या सगळ्या ठिकाणी पाणी तत्व आहे. म्हणजे धरती आणि पाणी यांच्या संयोगातूनच बीजाला अंकुर फुटतो. आणि तेज म्हणजे अग्नी तरणी सतेज अधिक. मग तेज म्हणजे नेमकं काय आहे तर तेज म्हणजे अग्नी आहे. तेजाचा अर्थ ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्याला तेज असं म्हणतात. आणि म्हणून समर्थाने दिलेलं आहे पृथ्वी म्हणजे ते धरणी. आता पृथ्वी म्हणजे काय? धरणी, पृथ्वी आपल्याला समजली. आप म्हणजे ते पाणी, आप म्हणजे काय आहे? पाणी आहे. तेज म्हणजे अग्नी तरणी, तेज म्हणजे आग आहे. सतेजाधिक, मग समर्थ देतात आहे की सतेजाधिक अशा वस्तू असलेल्या सगळ्या गोष्टी आपण त्याला तेज असं म्हणतो. आणि म्हणून समर्थांनी सांगितलंय, पुढे दिलेलं आहे वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस, पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी, एक शीत चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. मग आता सांगितलं आहे, आता पृथ्वीवरती समर्थाने पृथ्वी, आप आणि तेज सांगितलं. आता वारा सांगितलेला आहे. वारा म्हणजे काय? वायू म्हणजे तो वारा, वायू म्हणजेच वायू म्हणजे वारा. आणि पुढे दिले आकाश म्हणजे पैस सारा. आकाश म्हणजे काय दिले? पैस सारा, म्हणजे आकाश म्हणजे सारी जागा आहे. आणि आता शाश्वत ते विचारा आपले मनी, म्हणजे आता आपल्या मनात शाश्वत काय याचा विचार करा. आता शाश्वत ते विचारा काय मनी. आता वायूचा विचार म्हणजे वायूचा विचार केला. वायू म्हणजे वारा जो सदैव वाहत असतो. आकाश, आता आकाश म्हणजे याचा अर्थ पोकळी किंवा पैस. मग या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये कुठलं भूत हे शाश्वत आहे तर समर्थ म्हणतात पंचमहाभूत हे सगळेच्या सगळे अशाश्वत आहेत. आणि म्हणून समर्थांनी दिलेला आहे वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी, एक शीत चाचपावे म्हणजे वर्म फडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की भाताचं जसं एक शीत चाचपलं तरी संबंध भात कच्चा की पक्का याची परीक्षा होते, त्याप्रमाणे थोड्याशा अनुभवाने बऱ्याच काही गोष्टी आपण जाणून घेतो. मग समर्थ म्हणतात घरामध्ये बघा स्वयंपाक होतो, भाताचं उदाहरण दिलेलं आहे. का दिलेलं आहे? एक शीत चाचपावे म्हणजे वर्म फडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे, म्हणजे थोड्या अनुभवाने बरंच काही आपल्याला जाणता येतं. मग काय आहे ते तर समर्थ म्हणतात घरामध्ये स्वयंपाक होतो. आता आपल्याला माहिती आहे आपण भात शिजवतो. कसा शिजवतो? स्वयंपाकामध्ये भात शिजवला जातो. मग प्रत्येक माऊली भात शिजवताना काय करते हो तर सगळा भात एक 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 शीत घेऊन त्याला प्रेस करून पाहते का? नाही. आता भात शिजला की नाही ते बघायला ती काय करते तर त्याच्यातले दोन दाणे घेतले, म्हणजे त्याच्यातले 2 दाणे घेते आणि ते शीत दाबून पाहिल्यावर तिच्या लक्षात येतं की भात शिजलेला आहे. तिला सगळ्याच्या सगळा प्रत्येक कण तिला प्रेस करावा लागत नाही. फक्त 2 शीतावरून ती पूर्ण भाताची परीक्षा करू शकते. म्हणजे 2 शीतावरून भात शिजलाय की नाही हे तिला कळू शकतं. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात मी थोडं तुमच्या समोर ठेवतो आहे, एक शीत चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. म्हणजे जसं आपण त्या थोड्या 2 शीतावरून आपण पूर्ण भाताची टोपभर भाताची परीक्षा करतो, तसं समर्थ म्हणतात आहे की तैसं थोड्या अनुभवे बहुत जाणावे, तसं तुम्हाला थोड्या अनुभवाने बहुत जाणता आलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात
की 2 दाणे घेतले आणि शीत दाबून पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की भात शिजलेला आहे. त्याप्रमाणे मी थोडं तुमच्या समोर ठेवतो आहे. तेवढ्या एका छोट्या अनुभवातून तुम्ही लक्षात घ्या की याप्रमाणे सगळेच नाशिवंतच आहेत. म्हणजे ही पंचमहाभूत समर्थ सांगतात आहे, त्याच्यावरून आपण लक्षात घ्यावं की सगळं कसं आहे, अशाश्वत आहे, शाश्वत एकच आहे, निर्गुण निराकार परब्रह्म, याच्याशिवाय शाश्वत काहीही नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की म्हणून शीत चाचपावे, याप्रमाणे सगळेच नाशिवंत आहेत म्हणून शीत चाचपावे, दाबून पाहावं म्हणजे वर्म पडे ठावे. याच्यातलं खरं काय आहे, शिजलं की नाही ते कळतं तसं, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. अनुभव थोडा घ्यावा आणि थोड्यावरून आपण बहुतांची कल्पना करावी. जसं आम्ही पिंडावरून ब्रह्मांड जाणतो तसं शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. तसा अनुभव थोडा घ्या आणि थोड्या अनुभवावरून तुम्ही सर्व काही जाणून घ्या, असं समर्थ इथे सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात एक शीत चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. समर्थांना आपल्याला कळण्यासाठी, आपल्या भक्तांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या शिष्यांना कळावं म्हणून समर्थ अगदी व्यवहारातली पण उदाहरणं देत आहेत. कारण ती उदाहरणं आपल्या दररोजच्या ओळखीची आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला सहज समजू लागेल की हे कशासाठी आहे, काय जाणून घेण्यासाठी समर्थांनी हे आपल्याला सांगितलं आहे. ती शीताची भाताची परीक्षा करत बसू नका, ते आपल्याला नेहमीचंच आहे, परंतु त्याच्यावरून समर्थ हे सांगत आहेत. मग शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणून पुढे समर्थ देतात आहे, पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. म्हणून रचते ते खचते, आप तेही आटोन जाते, तेजही प्रगटोन विजते, वारेही राहे. आता म्हटलंय पृथ्वी रचते आणि खचते, मग म्हणून जे रचते ते खचते हे जाणून घ्यावं असं समर्थ म्हणतात. जे रचते आहे ते खचणार आहे, जे आहे तेही आटोन जाते, तेजही प्रगटोन विजते, वारेही राहे. म्हणजे आता पंचमहाभूतांचंच सांगितलेलं आहे इथे समर्थांनी. समर्थ म्हणतात जे रचते ते खचते हे जाणून घ्यावं. पाणीही आटून जातं, तेजही प्रगटतं आणि कालांतराने विझून जातं आणि वाराही लय पावतो. मग आता समर्थाने दिलेला आहे की आपण पृथ्वीचा आम्ही विचार करतो, धरतीचा विचार करतो, हिची रचना होते. पृथ्वी रचना म्हणजे जसं महाल उभे राहतात, मोठमोठे महाल उभे राहतात, पण पुन्हा जमीनदोस्त होतात. आता एवढे राजे महाराजे सगळे होऊन गेले, पण सगळ्यांचे गडकिल्ले अजूनही आहेत का हो? नाही. मग सगळ्यांची घरं अजूनही राहिलीत का हो? नाही. काही ऐतिहासिक स्थळं अजूनही शिल्लक आहे, जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी किल्ले अजूनही आहेत. तसं समर्थ म्हणतात आहे की सगळंच तसं राहत नाही. म्हणजे महाल मोठे मोठे उभे राहतात, पण असं आहे की आपल्या पंजोबाचा महाल अजूनही तसाच आहे किंवा पंजोबाचं घर अजूनही तसंच आहे, नाही. मग समर्थ म्हणतात सगळं उभं होतं आणि पुन्हा जमीनदोस्त होतं. डोंगर उभे राहतात, पुन्हा ते दऱ्यामध्ये पुन्हा पडून ते भुईसपाट होतात. जगामध्ये पृथ्वीमध्ये अशा प्रकारचा सारखा बदल होत राहतो आणि तो बदल होत राहणे, ते नाश पावत राहणे, याचाच अर्थ पृथ्वी ही शाश्वत नाही, हे तो प्रत्ययास येते, हे आम्हाला अनुभवायला येते. मग समर्थ म्हणतात आहे, म्हणूनच समर्थांनी इथे दिलेलं आहे की पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. मग जे रचते ते खचून जाते, पाणीही आटून जातं, वाराही तेजही प्रगटते आणि कालांतराने विझून जाते, वाराही लय पावतो. म्हणून हे आम्हाला अनुभवायला येते. अशा प्रकारे सृष्टीमध्ये समर्थ म्हणतात नाना प्रकारच्या रचना होतात. वारा आला की झाडं पडतात, पण झाडं उगवतात. जे निर्माण होते ते पुन्हा नष्ट होते, जे नष्ट होते ते पुन्हा रचले जाते. म्हणून रचते ते खचते, म्हणून रचते ते खचते. काय सांगितलंय? म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे रचते आहे ते खचते आहे. मग पृथ्वी रचते आणि खचते हे तर आपल्याला अनुभवायला येतच आहे. मग या सृष्टीमध्ये नाना रचना होतात आणि जातात, म्हणून जे रचते ते खचतं हे जाणून घ्यावं. जे रचते
म्हणजे जी रचना रचते ते खचते, जे रचना होते ते नष्ट होते. प्रत्येक भूताचं समर्थ वर्णन करतात आहे की पृथ्वी रचना होते आणि ती पुन्हा खचून जाते. पाणी दिसतं आणि ते पुन्हा आटून जातं. तेज दिसतं आणि पुन्हा विझून जातं. वारा येतो आणि पुन्हा तो थबकतो, तो थांबून संपतो. अशा प्रकारे सगळं नष्ट होतं. आणि आता समर्थ आकाशाबद्दल सांगत आहेत. अवकाश म्हणून रस्ते ते खचते, आप तेही आटोन जाते, तेजही प्रगटोन विजते, वारेही राहे. समर्थाने वरती पृथ्वी दिला, आप दिलं, तेज झालं, वायू झालं, आता आकाश सांगितलंय. काय म्हणतायत? आकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता न राहे, एवं पंचभूती कराहे, हे तो घडेना. ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा. मग आता समर्थ म्हणतात अवकाश नाम मात्र आहे. अवकाश हे कसं आहे? नाम मात्रच आहे, तेही विचारिता नस आहे. मग जास्त विचार केल्यास तेही राहत नाही, तेही विचारिता न राहे. एवं पंचभूतिकर आहे, हे तो घडेना. म्हणजे समर्थ म्हणतात आहे पंचभौतिक असते ते राहत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून इथे समर्थ देतात आहे की अवकाश नाम मात्र आहे. म्हणजे ज्याला आम्ही अवकाश अवकाश म्हणतो ते कसं आहे? नाम मात्र आहे. ते कसं आहे? नाम मात्र आहे. उपाधीमुळे त्याला नाम दिलेला आहे, नाहीतर ते नुसतं नाम मात्र आहे. म्हणून दिलंय समर्थाने इथे. नाहीतर कसं आहे? नुसतं नाम मात्र. म्हणून सांगितलंय अवकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता न राहे, एवं पंचभूती कराहे, हे तो घडेना. मग पंचमहाभूतांपैकी कुठलंही भूत शिल्लक राहत नाही. आकाश सुद्धा नाममात्र आहे. उपाधी ज्याला निर्माण झाली म्हणून ते आकाश. मग समर्थाने सांगितलं पृथ्वी पण नष्ट होते. पृथ्वी आपण तेज, ते आपण आटून जाते. आप तेज, तेज प्रकाशते आणि मिटून जाते. तेज वायू, वायू सुद्धा वाहून जातो. मग वायू आणि लास्ट सांगितलं आहे आकाश. मग आकाश सुद्धा नाही आहे. मग म्हणजे आकाश ही उपाधीमुळे ज्याला निर्माण झालं ते आकाश आहे. मग ते आकाश सुद्धा काय आहे? पंचमहाभूतांपैकी आहे. मग ते कुठलंही पंचमहाभूतापैकी कुठलंही भूत शिल्लक राहत नाही. आकाश सुद्धा नाममात्र आहे असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे ऐसा पाचा भूतांचा विस्तार. हा सगळा विस्तार मी पंचभूतांचा जो विस्तार आहे तो सगळा कसा आहे? नाशिवंत हा निर्धार. म्हणजे तो सर्व नाशिवंत आहे. शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा. मग हा पंचमहाभूतांचा जो विस्तार आहे तो सगळा नाशवंत आहे, तो सगळा नाश पावणारा आहे असा निर्धार झाला. आणि फक्त समर्थ म्हणतात आहे शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा. फक्त निराकार आत्मा तेवढा सत्य शाश्वत आहे हे जाणून घ्यावं असं समर्थ म्हणतात आहे. मग समर्थ म्हणतात की पंचमहाभूतांचा सगळा विस्तार अर्थात ही पृथ्वी, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्यातून निर्माण झालेली ही सगळी पृथ्वी ही अवघी नाशवंत आहे असा निर्धार करा. हे कायम राहील, शाश्वत राहील हे ठेवू नका. तुझा देह शाश्वत नाही. देह शाश्वत आहे का हो? नाही. देह शाश्वत नाही. जगात सुद्धा काही शाश्वत नाही आहे. हे सगळं परिवर्तनीय आहे. आज आहे उद्या राहणार नाही. म्हणून शाश्वत काय आहे याचा विचार करा. म्हणून समर्थ म्हणतात शाश्वत आत्मा निराकार. देह शाश्वत नाही, देह अशाश्वत आहे, परंतु आत्मा मात्र कसा आहे? शाश्वत आहे. कारण आत्मा कसा आहे? त्याला काहीच होत नाही, त्याच्यामध्ये कुठलाच बदल होत नाही. मग समर्थाने इथे दिलेलं आहे शाश्वत आत्मा निराकार. म्हणून शाश्वत काय आहे? तर तुझा आत्मा जो आहे तो फक्त शाश्वत आहे, तो निराकार आहे. जो आकार आहे तो नष्ट होतो, निराकार आहे तो कायम राहतो. आणि म्हणून इथे समर्थाने म्हटलेला आहे ऐसा पंचमहाभूतांचा विस्तार, ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विन आकळेना, म्हणून या संत जना विचारावे. विचारिता सज्जनासी, ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी, बोलोच नये. मग समर्थ म्हणतात तो आत्मा कोणालाच कळत नाही.
तो आत्मा कोणास कळेना, तो आत्मा कुणालाही कळून येत नाही. ज्ञाने विना कळेना, ज्ञानानेच त्याला जाणता येतं. म्हणून या संत जना विचारावे. मग हे कोण सांगू शकतं? तर ज्यांनी भगवंताचा स्पर्श जाणवलेला आहे, भगवंताला जाणलेला आहे. म्हणूनच संत सज्जनांनाच ते जाऊन विचारावं की ज्ञान आत्मा काय आहे. मग समर्थ इथे देतात आहे की तो आत्मा कोणालाच कळत नाही, कारण तो दिसत नाही ना. दिसत असता तर कळला असता, कारण जे दिसते ते नष्ट होते. मग आणि जे दिसत नाही म्हणजे ते आहे, ते मात्र आम्हाला दिसत नाही, म्हणून ते तू जाण असं सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विन आकळेना, म्हणून या संत जना विचारावे. म्हणून हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाणत्याला विचारलं पाहिजे, आत्म्याचं ज्ञान. म्हणून ज्ञाने विन ना कळे, ज्ञाने विना आकळेना, म्हणजे ज्ञाने विना ते कळत नाही. म्हणून हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाणत्याला विचारलं पाहिजे, आत्म्याचं ज्ञान. म्हणून ज्ञाने विना ना कळे, ज्ञानीशिवाय ते कळणार नाही. आणि संत हे काय आहेत? ज्ञानी आहेत. म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, साधू संत सज्जन यांच्या माध्यमातूनच आपल्याला आत्म्याचं गूढ रहस्य कळू शकेल, आत्म्याचं अस्तित्व आम्हाला जाणवू शकेल. आत्मा हा निराकार निर्गुण आणि तो परमसत्य आहे आणि तो कायम आहे, याची अनुभूती आपल्याला येईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की संतांशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हटलंय संत सज्जन देगा देवा, संत सज्जन देई देवा. म्हणजे म्हणून या संत जना विचारावे. म्हणून कोणाला विचारावं? म्हणून विचारलंच आहे, तो आत्मा असं कोणास कळेना. मग कोणाला जाऊन विचारावं? तर जसं आपल्याला रोग झाला की आपण कोणाला जाऊन विचारतो, कोणाला जाऊन भेटतो, कुठे जाऊन आपण चाचपणी करतो, मग कुठे आपण रिपोर्ट काढतो, मग कोणाकडे जातो? शिक्षकांकडे जातो, इंजिनियरकडे जातो की डॉक्टरकडे जातो? तर डॉक्टरकडे जातो, कारण ते निदान करतात आणि त्याच्यातून आपल्याला कळतं. म्हणजे डॉक्टरांना जाऊन भेटावं, डॉक्टर आपला रोग बरा करतात, ते योग्य औषध देतात, उपचार सांगतात आणि योग्य आपल्याला आरोग्य प्राप्त करून देतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे संत हे वैद्य आहेत. ते आपल्यावर असलेल्या अज्ञानाचा रोग जो आहे तो दूर करतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात. मग सद्गुरू समर्थ म्हणतात सद्गुरूही तेच करतात. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे सद्गुरूच आहेत. आणि माझा आत्मा हा परमसत्य असून तो परब्रह्म तत्व आहे, याची अनुभूती संत आम्हाला घडून देतात. म्हणून संता शरण जावे, संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून समर्थ म्हणतात आहे तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विन आकळेना, म्हणून या संत जना विचारावे. विचारिता सज्जनासी ते म्हणते की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेक ओळखावा, विवेके ओळखावा. म्हणून समर्थांनी म्हटले विचारिता सज्जनासी, काय तर आत्मा कोण आहे हे ज्ञानाने कळणार आहे. मग म्हणून या सज्जनांना विचारायला सांगितले संत जनांना. मग विचारिता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी, म्हणजे तो आत्मा कुणालाही कळून येत नाही, तो ज्ञानानेच त्याला जाणता येतो. मग संत जनांना जाऊन विचारावं. मग सज्जनांना विचारलं की ते म्हणतात, काय म्हणतात की ते म्हणती की अविनाशी, की आत्मा हा अविनाशी आहे. जन्म मृत्यू आत्मयासी बोलोस नये, म्हणजे आत्म्याला जन्म मृत्यू आहे असं बोलू सुद्धा नये. मग तुम्ही सज्जनांना विचारा. सामान्य माणसं जन्म आणि मृत्यूचा विचार करतात, पण साधू संत सज्जन समर्थ म्हणतात ते म्हणतात जन्म आणि मृत्यू हा विषय फक्त पंचमहाभूतांच्या क्षेत्रातला आहे, त्यांच्याच आवाक्यातला आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, आत्म्याला जन्म नाही, तो अजन्म आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू सुद्धा होणार नाही, म्हणून तो अमर आहे. म्हणून आत्म्याचं अमरत्व हे जाणलं पाहिजे. म्हणून संत हे आपल्या अनुभवाच्या पातळीवर ते सांगतात, ते अनुभव घेऊन मग सांगतात. म्हणून समर्थांनी श्री समर्थांनी देह ठेवला तेव्हा कल्याण स्वामी गेले होते हो, आणि समर्थांना म्हणाले होते, कारण देह ठेवताना कल्याण स्वामी तिथे नव्हते,
मग त्यावेळी ते म्हणाले होते की मला न सांगता, कल्याण स्वामी समर्थांना म्हणाले की मला न सांगता, मला कल्पना न देता आपण कसे गेलेत? त्यावेळी समाधीतून प्रत्यक्ष प्रगट होऊन प्रत्यक्ष श्री समर्थ म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायुज्यतेची वाट गवसेल की. पहा माझा ग्रंथ नीट म्हणजे दासबोध, श्रीमद दासबोध तो नीट पहा. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी. काया आणि वाणी गेली, परंतु समर्थ म्हणतात परी मी आहे जगत जीवनी निरंतर. मी आहे जगत जीवनी. त्याचा अर्थ मी म्हणजे मी परब्रह्म तत्व स्वरूपाने मी कायम आहे, मी अमर आहे. परी मी आहे जगत जीवनी, मी निरंतर आहे. मी काल होतो, मी आज आहे आणि मी उद्याही राहणार आहे. माझी काया आणि वाणी ती जरी गेली असेल, म्हणून म्हटलंय माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, म्हणजे शेवटच्या क्षणाला ते सगळं गेलेलं आहे. पण समर्थ म्हणतात माझी काया आणि वाणी जरी गेली असेल तरी मात्र माझा आत्मा, परी मी आहे जगत जीवनी निरंतर, म्हणजे तरी मात्र माझा आत्मा मात्र कायम आहे. देह ठेवावा लागतो, तो स्वीकारला म्हणून टाकावा लागतो. देह ठेवला की माझं जे मूळ स्वरूप आहे ते परमसत्य आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही संतांना विचारा. याच्यासाठी संतांना विचारा असं म्हटलेलं आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. किती सुंदर ओवी दिले आहेत. निराकार भासे आकार, म्हणून निराकारामध्ये आम्हाला आकार वाटतो, आकार दिसतो. परंतु समर्थ म्हणतात की निराकाराच्या म्हणजे निराकार म्हणजे आत्मा, आत्म्याच्या ठिकाणी जगाचा आकाराचा भास होतो आणि आकाराच्या ठिकाणी निराकार भासते. म्हणून निराकार आणि आकार कोणता आहे ते पहिल्यांदा तुम्ही विवेकाने ओळखा. त्याच्याशिवाय तुम्हाला निराकार परब्रह्माशिवाय परब्रह्माचं काहीही कळणार नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की आम्हाला जो आकार आहे तो आम्हाला वाटतो आहे आणि जो निराकार आहे तो नाही आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे आकार आहे म्हणून आपल्याला वाटतं की आकार आहे, पण निराकार परब्रह्म दिसत नाही हो, म्हणून आपल्याला वाटतं ते निराकार परब्रह्म नाहीच आहे. असं कसं आहे? म्हणून म्हटलं आहे जे दिसतं ते नसतं आणि नसतं ते असतं. म्हणून दिसतं ते नसतं, म्हणूनच जग फसतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे नाही ते आहे आणि आहे ते नाही. आकारात फसू नका, आकारात अडकू नका, त्या निराकाराला ओळखा. म्हणून तो आम्हाला वाटतो आहे आणि जो निराकार आहे तो नाही आहे असं वाटतंय. आणि म्हणून एक लक्षात घ्या, जो आकार आहे तो मुळात नाही आहे, तो भासमान आहे, तो बुडबुड्याप्रमाणे आहे. बुडबुडा सत्य नाही आहे. त्या वाऱ्याच्या सामर्थ्याने पाण्यामध्ये झालेला जो बदल आहे त्याचं नाव बुडबुडा आहे. तसं आत्म्याच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांमध्ये झालेला जो बदल आहे त्याचं नाव शरीर आहे. म्हणून ते शरीर सत्य नाही आहे. तो बुडबुडा फुटला, पाणी कुठे गेले तर पाणी तिथेच आहे. म्हणजे समुद्रामध्ये निर्माण होणारी लाट ही भासमान आहे, कारण ती वाऱ्याच्या सामर्थ्याने निर्माण होते. वारा निघून गेला की पाणी पुन्हा शांत होतं. मग याचा अर्थ त्याचं जे मूळ स्वरूप आहे. आता आपण समुद्रावर जातो, मग त्यावेळी समुद्रावर गेल्यानंतर लाट येते बघा, भल्या मोठ्या मोठ्या लाटी येतात. पण लाट येते परंतु ती कुठे जाते हो? ती पुढे जाते आणि दिसतच नाही. मग ते पाण्याला झालेला बुडबुडा आहे तो कसा दिसणार आहे? तो नष्टच होणार आहे. जसं आपण हाताला साबण लावला आणि ज्यावेळी फेस काढतो त्यावेळी तो फुगा येतो, मग तो फुगा जातो कुठे? तर तो पाण्यातच विलीन होतो, कारण पाण्याचाच तो भाग आहे. मग समर्थ तसं म्हणतायत की ते त्याचाच भाग आहे तो, परंतु तो बुडबुडा आपल्याला वाटतो, भास होतो, पण पाणी तिथेच आहे. म्हणजे समुद्रामध्ये निर्माण होणारी लाट ही भासमान आहे, कारण ती वाऱ्याच्या सामर्थ्याने निर्माण होते. वारा निघून गेला की पुन्हा ते शांत होते. मग याचा अर्थ त्याचं जे मूळ स्वरूप आहे, जे पाणी आहे, तसा हा आत्मा स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. त्याला चंचलत्व कशामुळे निर्माण झालेलं आहे? त्याला चंचलत्व हे वायूमुळे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे निराकार भासे
समर्थांनी इथे दिलेला आहे की निराकार भासे आकार. मग समर्थ म्हणतात ऐसा पाचा भूतांचा आणि आकारी भासे निराकारी भासे आकार. मग हे जे पंचमहाभूत आहेत ती सगळी अशाश्वत आहेत आणि आकारी भासे निराकार आणि आकार विवेके ओळखावा. मग निराकारी भासे आकार तो मुळात समर्थ म्हणतात निर्गुण निराकार आहे, पण तिथे या पंचमहाभूतांमुळे त्याला आकार प्राप्त झालेला आहे असं आपल्याला वाटते, परंतु त्याला आकार प्राप्त झालेला नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आणि आकारी भासे निराकार. तो आकार जो डोळ्यांनी दिसतो आहे तो आकार हा भास आहे, पण तो कशाचा भास आहे? तो निराकाराला मानलेला भास आहे. आणि म्हणून इथे दिलेला आहे समर्थाने निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. म्हणून याच्यामध्ये जो निराकारी आहे कुठला आणि आकारी कुठला आहे हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात निराकार जाणावा नित्य. मग निराकार आणि आकार काय ओळखावं, कसं ओळखावं आकारी? मग निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, या सबोली जे नित्यानित्य विचारणा. सारी भासे असार आणि असारी भासे सारासार विचार शोधून पाहावा. मग आता समर्थाने म्हटलंय की निराकार आणि आकार आहे ते पहिले जाणून घ्या. निराकार काय आहे तर निराकार जाणावा नित्य. निराकार जे असतं ते नित्य आहे, परंतु समर्थ म्हणतात आकार जाणावा नित्य. आकार जो असतो तो अनित्य आहे. या सबोली जे नित्यानित्य विचारणा, म्हणजे यालाच नित्यानित्य विचारणा असे म्हणतात. म्हणून नित्य आणि अनित्य समजून घ्या. कशाला नित्य म्हणावं तर समर्थ म्हणतात जे कायम राहतं, जे नष्ट होत नाही ते सत्य आहे. जो बदल होतो तो नष्ट होतो त्याला अनित्य असं म्हणतात. आणि म्हणून अनित्याच्या मागे लागू नका. नित्य आहे ते तू जाण, म्हणजे तुला या अनित्याची बाधा होणार नाही. आपल्याला जगामध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपली मानसिकता चांगली किंवा वाईट होते हो. जर एखादा आनंदाचा क्षण असेल तर आपण खूप आनंदी होतो. दुःखाचा असेल तर एखादी सुनामी आली, एखादं वादळ आलं तर आपल्याला भीती निर्माण होते. परंतु साधा नॉर्मल पाऊस पडला तर काही वाटत नाही. म्हणजे काही वेळा आनंद आहे, काही वेळा दुःख आहे. याचाच अर्थ असा आहे की आम्ही निराकारामध्ये अडकलो नाही, निराकारामध्ये अडकलो नाही, निराकारामध्ये रमलो नाही, परंतु आकारामध्ये आम्ही अडकलो आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा नित्य, यास बोलीचे नित्यानित्य विचारणा. आणि म्हणून पुढे म्हटलंय सारी भासे असार आणि असारी भासे सारासार विचार शोधून पाहावा. मग सार जे आहे ते असते ते असार भासते आणि असार असते ते सार भासते. म्हणून सारासार विचारानं सार काय आहे ते शोधून पाहावं. मग किती ठिकाणी समर्थांनी एकच गोष्ट आपल्यासाठी सांगितलेली आहे हो. पंचभूतिकते माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. पंचभूतिकते माईक, मग सगळे पंचभौतिक जे जे दिसतं आहे ते सगळं माईक असतं आणि ते अनेक रूपात आपल्याला भासत असतं. परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. मग आत्मा एकच आहे आणि तो सर्वांना व्यापून असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की ती ठिकाणी समर्थांनी एकच गोष्ट आपल्यासाठी सांगितली आहे की पंचभौतिक माईक आहे ते. तरी माणसाला असं वाटतं की मी जाण्यापूर्वी असं झालं पाहिजे. बघा आपल्याला वाटतं मुलाचं लग्न झालं पाहिजे, एखादी आजी असेल तर तिला वाटतं नातवाचं लग्न झालं पाहिजे, पहिल्यांदा वाटतं त्याला नोकरी लागली पाहिजे, नंतर वाटतं त्याचं लग्न झालं पाहिजे म्हणजे मी जायला सुखी मोकळी जायला, नंतर वाटतं लग्न झाल्यानंतर मुलं झाली पाहिजेत, मग त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की नाही मग मुलांची लग्न पण बघता आली पाहिजे. मग समर्थ म्हणतात जसं मिळत गेलं तशी आशा पकडत गेलो. म्हणजे तसं करता कामा नाही. म्हणून पंचभौतिक काही ते कसं आहे माईक आहे. तरी माणसाला असं वाटतं की मी जाण्यापूर्वी हे सगळं झालं पाहिजे. तू गेल्यानंतरही ते होणारच आहे, ते राहणार नाही. तुझ्या नातवाचं लग्न होणार आहे, त्यांना मुलं होणार आहेत, त्याच्या मुलांचंही लग्न होणार आहेत
आणि तू असतानाही ते होणारच आहे. म्हणून तुझं अस्तित्व फक्त पंचमहाभूतांपुरतंच मर्यादित आहे. म्हणून म्हटलेलं आहे, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी स्थिर राहो. म्हणजे देह हा जो आहे जाऊ दे अथवा राहू दे, परंतु त्या समर्थांच्या ठिकाणी, त्या सद्गुरूंच्या ठिकाणी, त्या पांडुरंगाच्या चरणी मात्र ते स्थिर राहिलं पाहिजे, तो स्थिर राहिला पाहिजे. याचा अर्थ देहाला महत्त्वच नाही आहे. देहाला महत्त्व आहे का? हो, नाही. देहाला ते आत्म्यामुळे महत्त्व आलेलं आहे. आपण ते आत्मा विवेकमध्ये पाहिलं. पण समर्थ म्हणतात आहे की देहामध्ये आपण अडकतो. मग समर्थांनी म्हटलंय अर्थ याचा अर्थ देहाला महत्त्वच नाही, आकाराला महत्त्व आहे. आकारालाही महत्त्व नाहीच आहे. ते मन पांडुरंगी स्थिर होणं गरजेचं आहे. आणि ते स्थिर होण्यासाठी तू काय प्रयत्न करायचे ते कर, ही उपासना आहे. म्हणून म्हटलेलं आहे पंचभूतिक ते माईक. ते सगळं पंचभूतिक काय आहे? माईक आहे. परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. म्हणजे सगळं वाटतं की अनेक आहे पण आत्मा एकच आहे, पण ते सगळीकडे व्यापून उरलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे आता पंचभूतिक हे माईक आहे, ते भासतं अनेक आहे असं. मग या जगतामध्ये पंचमहाभूतांना अनेकत्व आहे आणि त्या अनेकत्वामध्ये एकत्व काय आहे? तर आत्मा आहे. आमचं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनीच तयार झालेलं आहे. यामध्ये एक तो आत्मा आहे. तसं हे पंचमहाभूतांनी तयार झालेले हे संपूर्ण विश्व आहे. याच्यातलं एक काय आहे? तर तो शिव आहे आणि इथे जीव आहे. मग आणि तिथे शिव आणि इथे जीव. म्हणून ते समर्थ पुढे म्हणतात आहे पंचभूतिकते माईक, परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. चहुभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सगन, नेहटून पाहता भिन्न गगन आणि वस्तू. मग चारी महाभूतांमध्ये गगन व्याप्त असतं. तसं गगनात सूक्ष्म ब्रह्म व्याप्त असते. नीट विचार केला तर पाहिलं असता काय होतं, तर गगन आणि आत्मवस्तू या अभिन्न आहेत हे कळून येतं. म्हणून म्हटलंय चारी भूतांमध्ये आकाश आहे. समर्थांनी गगनाची उपमा ब्रह्माला दिलेली आहे, कारण ब्रह्म हे सगन आहे, गगन हेही सगन आहे. फक्त गगनाला उपाधियुक्त झाल्यामुळे, गगन हे उपाधियुक्त झाल्यामुळे त्याला नाश आहे. उपाधी विरहित असलेलं ब्रह्म, उपाधीत विरहित असलेला आकाश म्हणजे गगन. म्हणून समर्थ म्हणतात आहे चहुभूतांमध्ये गगन, चारी भूतांमध्ये गगन आहे. तैसे गगन म्हणजे प्रत्येक भूत हे प्रत्येक भूतामध्ये आहे. तैसे गगनी असे सगन, नेहटून पाहता भिन्न गगन आणि वस्तू. मग उपाधीमुळे आकाश ही संकल्पना तयार झाली उपाधीमुळे. मग जसं हे निरुपाधिक गगन नष्ट होणार नाही, तसं ब्रह्म सुद्धा ते कायम राहणार आहे, ते सुद्धा नष्ट होणार नाही. म्हणून पुढे म्हटलंय उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता. समर्थांनी इथे दिलंय उपाधी सारी चहुभूतांमध्ये गगन तैसे गगन असे सगन, नेटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. मग उपाधी योगेचा आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. मग इथे दिलेलं आहे की उपाधी योगेच त्याला आकाश म्हणावे लागल आणि एक भूत म्हणून ते गणावं लागते. परंतु उपाधी नसेल तर ते निराभास आहे. जे निराभास असतं ते अविनाशी आहे. तसंच गगन जाणावं. म्हणून इथे म्हटलंय उपाधीमुळे आकाश ही संकल्पना तयार झाली. मागे आपण पाहिलं की आकाशाचे प्रकार सांगितले. घटाकाश म्हणजे घटाचा आकार निर्माण झाला पोकळीला, घराचा आकार निर्माण झाला मठाकाश, चिदाकाश आणि महदाकाश. हे चारही प्रकारचे आकाश आहेत. या आजूबाजूला असलेल्या उपाधीमुळेच आहे. तो उपाधी जर काढून टाकली तर तिथे आकाशाला जागाच उरणार नाही, म्हणजे आकाशाचा भासच होणार नाही. त्याप्रमाणे ब्रह्म त्या निरुपाधी आकाशाप्रमाणे आहे. ब्रह्म कसा आहे? निरुपाधी आकाशाप्रमाणे आहे. म्हणून म्हटलंय उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. मग ब्रह्म त्या निरुपाधी आकाशाप्रमाणे आहे. निराभास ते अविनाश तैसे गगन म्हणजे निराभास जे आहे ते अविनाशी आहे, त्याप्रमाणे गगन आहे. गगन जसं नष्ट होत नाही असं आम्हाला वाटतं,
तसं परब्रह्म कधीही नष्ट होणार नाही, कारण ते कोणाच्या सामर्थ्याने नाहीच आहे, ते आहे, ते कोणाच्या आधाराने नाही. त्याचा सगळ्यांना आधार आहे, पण त्याला कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे. पण त्याला कोणाच्याही आधाराची गरजच नाही. तसा ब्रह्म हा सभानायक आहे आणि संपूर्ण सृष्टी, जसा अध्यक्ष कसा सभेच्या समोर बसलेला असतो, मग तसं समर्थ म्हणतात ब्रह्म हा सभानायक आहे आणि संपूर्ण सृष्टी ही जशी सभेला आलेल्या सगळ्या मंडळीने भरलेली असते माणसांनी, तशी सृष्टी ही समोर बसलेली आहे, त्याची सभा आहे. तो ब्रह्म जर नसेल तर ही सभा असेल काय, नसेल असेल काय आणि नसेल काय. आणि ब्रह्म जर असेल तर त्याच्यामुळे हा भास सभेचा आहे. म्हणून समर्थांनी दिलेला आहे इथे, उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते गे त्याची अनुमाना, विवेके आणावे. मग ते टिकून राहतं, संपत नाही, ते कधीच नासणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितले, आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते कधी नासलं जाणार नाही, त्याचा कधी नाश पावणार नाही. ते गे त्याची अनुमाना, विवेकी ओळखावे, म्हणजे विवेकाने अनुभवाने ते जाणून घ्या. अनुमानाने ते आपण ओळखलं पाहिजे. विवेकाने ते जसं आहे तसंच कायम राहील असं समर्थ म्हणतात आहे. जसं आहे तसंच राहणार आहे, कायम तसंच राहील. पण हे कळण्यासाठी मात्र आमच्याजवळ विवेक पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते गे त्याची अनुमाना, विवेके आणावे. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे. मग आता आपण कोण आहे हा विचार आपण पहिला पाहिजे. म्हणून इथे समर्थाने म्हटलेलं आहे की म्हणून आपण कोण आहे याचा विचार करा. ज्याचा तुम्ही विचार करता आहात ते नाहीच आहे, तुमचा स्वतःचा विचार करा. आणि जे आहे त्याचा आम्ही कधी विचारच करत नाही. देहामध्ये देहाचा विचार करतो, देहीचा विचारच करत नाही. देही आत्मा आहे हो, आणि त्या देहामध्ये तो बसलेला आहे, आणि म्हणून देहाचं अस्तित्व आहे. तो आत्मा जर निघून गेला तर त्या देहाला अस्तित्वच नाही आहे. मग ज्याचं अस्तित्व टिकणार नाही त्याचा विचार का करता? जो बसलाय त्याचा विचार करा ना. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने इथे, परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे. म्हणजे परमात्मा निराकार असून त्याला जाणणं हे सगळं विचारांचं सार आहे. परमात्मा तो निराकार हेच ओळखणं. परमात्मा हाच निराकार आहे, निर्गुण आहे, परब्रह्म आहे. जाणीजे हा विचार, त्याला जाणणे, त्या निराकार परब्रह्माला जाणणे, परमात्म्याला जाणणं हे सर्व विचारांचं सार आहे. म्हणून म्हटलंय जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे. मग याखेरीज आपण कोण आहे हा विचारही केला पाहिजे. आणि म्हणून पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे की जो बसलाय ना त्याचा विचार करा, आतमध्ये जो बसलाय त्याचा विचार करा. बाहेरच्या सृष्टीला भुलू नका, बाहेरच्या दृष्टीला भुलू नका. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, देहास अंत येता, वायो जाता तत्वता, हे लटिके म्हणाल तरी आता, श्वासोश्वास धरावा. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. सत्य समर्थाने इथे सांगितलेलं आहे, जे आपल्या देहासंबंधी आहे. का सांगितलेलं आहे, काय सांगितलंय तर परमात्मा तो निराकार, देहास अंत येता, देहाचा जेव्हा अंत येतो तेव्हा समर्थ म्हणतात वायू जातो तत्वता, तेव्हा तत्वतः त्यातून वायू निघून जातो. हे लटिके म्हणायला तरी आता श्वासोश्वास धरावा. हे जर खोटे म्हणाल असा तर श्वासोश्वास कोंडून धरून पहा. मग कसा पहा तर श्वास कोंडता देह पडे, श्वास कोंडल्यानंतर देह पडणारच आहे. देह पडता मडती म्हणती मडे, देह पडल्यावर मड झालं. मड्यास कर्तृत्व न घडे, मड्याला कर्तृत्व आहे की नाही, नाही होते. मड झालं की नंतर लगेच न्यावं लागतं कदा काळी. मग देहा वेगळा वायू झाला, श्वास कोंडला गेला की देह पडतो. असा देह पडला की त्याला मड म्हणतात, आणि त्या मड्याला कधीही कर्तृत्व नसते. म्हणून समर्थ म्हणतात देहामध्ये वायू प्रवेश करतो. म्हणजे काय करतो,
वायू प्रवेश करतो म्हणजे तो ऑक्सिजन असतो, म्हणून माणूस जिवंत आहे. तो जर नसेल तर प्राण जर निघून गेला म्हणजे तो ऑक्सिजन निघून गेला तर देह पडून जाईल. पण त्यात तुमचा विश्वास नाही. तुम्ही ते स्वतः प्रयोग करून पहा. श्वास घ्यायचा नाही असं ठरवा आणि काय होईल मग? नाक दाबून जर ठेवलं तर आपला जीव गुदमरतो, तळमळतो. आपल्या हाताने आपलं नाक जर आपण दाबून ठेवत असेल तर काही मर्यादेपर्यंत तसा आपण राहू, पण काही क्षणानंतर आपल्याला हात सोडून पुन्हा श्वास घ्यावा लागतो. याचाच अर्थ असा आहे की प्राण आहे तो प्राणवायू आहे, म्हणून आम्ही टिकतो आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, देहास अंत येता वायो जातो तत्वता, ते हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. मग परमात्मा तो निर्गुण आहे. सर्व संतांनी सर्व ग्रंथांनी एकमुखाने एक वाक्याने परमात्मा हा निराकार आहे. आणि खरा विचार कोणता आहे? खरा सार विचार कोणता आहे? तर समर्थ म्हणतात परमात्मा तो निराकार हा खरा सार आहे. जाणीजे हा विचार सार आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे. म्हणजे तर परमात्म्याला आपण जे रूप नाम आणि आकार प्रदान करतो तो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या कल्पनेप्रमाणे ते आकार रूप आणि नाम दिलेले जाते. परंतु समर्थ म्हणतात परमात्मा हा मुळामध्ये निराकार आहे, त्याला आकारच नाही, आकाराला मर्यादा आहे. आणि परमेश्वर परमात्मा हा तर असीम आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जाणीजे हा विचार सार आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. म्हणजे दोन बाजू सांगितल्या आहेत समर्थाने. एक बाजू सांगितली आहे परमात्म्याची आणि दुसरी बाजू सांगितली आहे आपली. मग परमात्मा हा कसा आहे? निराकार आहे, निर्गुण आहे. त्याप्रमाणे आकाराने व्यक्त झालेला ईश्वर देव याला आपल्या कल्पनेने तयार केलेला आहे. कारण शेवटी काय आहे आकार हा नष्ट होणार आहे, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. मग तो आकार कोणताही असो, आकार हा नष्टच होणार, तो कोणताही असो. जो आज दिसतो आहे तो येणाऱ्या काही दिवसानंतर नष्ट होणार आहे. म्हणून नष्ट न होणारा म्हणजे आकार नष्टच होणार आहे. जरी तो राजा असेल आणि सेवक असेल, प्रधान असेल, तरी राजा असेल तरी सुद्धा तो आकार नष्ट होणारा आहे आणि प्रधान असेल तरी तो आकार नष्ट होणारा आहे. मग म्हणून नष्ट न होणारा जो आहे तो निराकारी परब्रह्म आहे, त्याचा विचार आपण करावा. म्हणून समर्थ म्हणतात की तो सार आहे. आणि हा विचार करणारा जो जीव आहे त्याचा आम्ही जर विचार केला तर समर्थ म्हणतात आहे देहास अंत येता वायो जाता तत्वता, हे लटके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. मग देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत देह चालतो आहे. प्राण निघून गेला की देह निश्चित पडतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चैतन्यच नसतं. म्हणून समर्थाने इथे देहास अंत येता, आता देहाचा अंत होतो, वायो जातो तत्वता. सगळ्यात पहिल्यांदा वायो निघून जातो. जेव्हा देहाचा अंत येतो म्हणजे देह नाहीसा होतो, देह म्हणजे आपण मड म्हणतो, म्हणजे देह आत्मा निघून जातो आणि देह राहतो निश्चित पडून, तेव्हा पहिल्यांदा वायू जातो. वायू गेल्यानंतर देहाला काहीच किंमत नाही, म्हणजे आत्मा गेल्यानंतर. मग हे लटिके म्हणाल तरी आता हे खोटं आहे असं जरी तुम्ही म्हणाल तर आम्ही आमच्या हाताने श्वास घेणे बंद करा. किती वेळ आपण रोखू शकतो? करून बघा एक दिवस. किती वेळ रोखू शकतो? नाही रोखून ठेवू शकत हो आपण. शेवटी जीव आपला तळमळतो आणि ऑक्सिजन घेण्यासाठी तो धडपडतो. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत देह आहे, म्हणजे जोपर्यंत वायू आहे तोपर्यंत देह आहे. जर वायू नसेल तर देह राहणार नाही. आणि समर्थ पुढे म्हणतात आहे श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. गुदमरला की माणूस मरतो. कधीही मेलेल्या माणसाला कुठे कर्तृत्व आहे हो? कर्तृत्व शक्ती ही चैतन्य ज्याच्यामध्ये आहे, जिवंतपणा ज्याच्यामध्ये आहे तोपर्यंत तो काम करू शकतो. त्याच्याकडनं काही गोष्टी घडू शकतात. पण एकदा त्यातला प्राण निघून गेला की देह मात्र कसा होतो? प्रेत समान होते, मड होऊन जाते. डोळे असतात दिसत नाही, तोंड असते पण बोललं जात नाही, पाय असतात पण चालता येत नाही, चालवलं जात नाही, होते असता पण उचलले जात नाही, हात असतात
पण उचललं जात नाही. सगळी इंद्रिय जिथल्या तिथे असतात, परंतु अशा मृत माणसाला शेवटी जाळून टाकले जाते. म्हणजे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत चैतन्य आहे, आणि जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत कर्तृत्व आहे. मग आता कर्तृत्व कोणाचं आहे? तर समर्थ म्हणतात, देहा वेगळा वायो न करी. देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक. म्हणजे देहा वेगळा वायू काहीच करू शकत नाही, आणि वायू वेगळा देहही काही करू शकत नाही. विचार करून पाहिलं तर असं कळून येतं की एकाशिवाय दुसरा काहीच करू शकत नाही. म्हणून देहा वेगळा वायो न करी. मग वायू नुसता जर आकाशात फिरत असेल तर काय करणार तो? काहीच करू शकत नाही. मग वायो वेगळा देह न करी, देहामधून जर वायू निघून गेला तर देहही काहीही करत नाही. मग दोन बाजू सांगितल्या समर्थाने. म्हणजे नुसता वायूही काही करू शकत नाही आणि नुसता देहही काही करू शकत नाही. त्या देहाच्या सानिध्यामध्ये जेव्हा वायू येतो तेव्हा त्याला कर्तृत्व राहते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद शक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. मग उगीच जर वरवर पाहता मनुष्य दिसतो, पण विचार करता स्वरूपाशिवाय इतर काहीच राहत नाही. अभेद भक्तीचे हे लक्षण असं ओळखावं असं सांगितलं आहे. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार पाहता काहीच नसे, म्हणजे विचार घेता काहीच नसे. देह आम्हाला दिसतो म्हणून आपण त्याला माणूस म्हणतो. त्याच्यामध्ये प्राणवायूने संचार केला की त्याला कर्तृत्व घडते. म्हणून आम्ही वरवर जर पाहिलं तर मनुष्याचं अस्तित्व हे फक्त काही क्षणाचं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, उगेच पाहता मनुष्य दिसे, काहीच विचार घेता काहीच नसे, अभेद शक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. म्हणजे देह नसेल तर प्राण काही करू शकणार नाही, आणि प्राण असेल आणि देह नसेल तर प्राणही काही करू शकणार नाही. म्हणजे एकाशिवाय एक कसा आहे? लंगडा आहे. एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे. दोघांचं जेव्हा एकत्रीकरण होतं त्याला अभेद म्हणतात. देह आणि प्राण यांच्यात जेव्हा अभेदत्व निर्माण होतं त्यावेळी त्यांच्याकडनं कर्तृत्व घडते. मग कर्तेपणाचा भाव त्या प्राणाकडे आहे की माझ्याकडे? म्हणजे त्या कर्तेपणाचा भाव जो आहे तो प्राणाकडे आहे की देहाकडे आहे? मग आम्ही मी केलं असं जेव्हा म्हणतो, माझ्याकडनं झालं असं म्हणतो, तेव्हा मी आहे म्हणून झालं असे म्हणतो. मग हा मी जो आहे, मीचा जो अहंकार आहे, हा देहाला आहे की प्राणाला आहे? देहाला असेल तर देह मुळात काही करत नाही प्राण असल्याशिवाय, इंद्रिये काही करत नाही. आणि प्राण म्हणेल मी करतो तर नुसता प्राणही काही करू शकत नाही. त्याला देहाचा आधार हा घ्यावाच लागतो. विजेमुळे लाईट जातो किंवा विजेमुळे लाईट लागतो. कसं कळतं? फॅन लावला की जर लाईट नसेल तर फॅन फिरणार नाही. फॅनचं बटन आपण चालू करू शकतो पण फॅन फिरू शकत नाही. आणि लाईट आहे म्हणून वीज ही प्रकाशित होते. तसं समर्थ म्हणतात, मग नुसती वीज काही कामाची नाही आणि नुसता लाईटही काही कामाचं नाही. नुसतं काय करणार आहे? एक जर बाजू असेल तर नाही चालणार ते. वीज आणि पंखा, लाईट, वीज आणि पंखा दोन्ही पाहिजे. नुसता लाईट कामाचा नाही आणि वीज आणि लाईट एकत्र आल्यानंतर त्याचा आम्हाला आविष्कार दिसतो, तो चमत्कार दिसतो. मग त्यामध्ये ते कर्तृत्व त्या विजेकडे जाते की त्या बल्बकडे जाते? मग त्या विजेकडे त्याचं कर्तृत्व मुळात जात नाही आणि त्या बल्बकडेही त्याचं कर्तृत्व जात नाही. दोघांच्या संयोगातून कार्य घडते आहे. मग तिथे मी म्हणणारा तरी कोण आहे? मी केलं म्हणून मी म्हणणारा जो आहे तो केवळ अहंकारी आहे. हो, अहंकार त्याच्यामध्ये भरलेला आहे. आणि म्हणून समर्थाने दिले आहे, करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखा न होता मानावे, अवघेच व्हावं.
म्हणून समर्थांनी म्हटलंय, करता राम म्हणती मी करता ऐसे मनसी, तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. मी केलं, हे मी केलं, ती मी केलं, चांगलं झालं तर मी केलं, वाईट केलं तर दुसऱ्याने केलं, असं नाही हो. समर्थ म्हणतात राम करता म्हणाल तर यश कीर्ती आणि प्रताप मिळणार, पण मी करणारा म्हणाल, मी करता ऐसा मनसी, तेने तू कष्टी होशील, त्याने तू कष्टी होशील. म्हणून म्हटलंय समर्थांनी, मी करता असं जर म्हटलं, आपण करता असं म्हणावं, तर मग आपल्या इच्छेप्रमाणे कार्य व्हायला पाहिजे ना. म्हणून ते म्हटलंय, करता आपण ऐसे म्हणावे. जर तुम्ही मी करता म्हणताय तरी आपल्या इच्छेसारखे व्हावे, तर आपल्या इच्छेप्रमाणेच कार्य घडायला हवं. इच्छेसारखा न होता मानावे, अवघेच व्हावं. मग ते तसं होतच नाही. मग ते इच्छेसारखं होत नसेल तर आपण करता कसं म्हणावं? मग हे आपण करता म्हणणं हे व्यर्थच आहे. मग मी करता असं जर म्हटलं तर सगळ्या गोष्टी माझ्या इच्छेने झाल्या पाहिजेत हो. सगळ्या माझ्या इच्छेने कुठे होतात? मला नेहमी चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या पाहिजे असं वाटतं, बरोबर, प्रत्येकाला वाटणार. परंतु काही गोष्टी वाईट घडतात, पण ते आपल्या हातात आहे का? नाही. मी करता असं आपण म्हणू शकतो का? नाही. मी माझे प्रयत्न करतो, समर्थ कृपा, समर्थ करून घेतात. म्हणजे इच्छेने झाल्या पाहिजे तो, तर आपण करतो म्हणता येईल. मग इच्छेने कुठे होतात? चांगल्या गोष्टी आम्हाला कराव्या वाटतात, परंतु म्हणून आपली सगळी धडपड आपण करतो. पण तुमच्या देहाकडनं एखादा प्रमाण घडला तर तिथे तुमची इच्छा नाही आहे तरी पण घडला आहे. याचा अर्थ ते बदल करण्याचं सामर्थ्य सुद्धा माझ्यात नाही आणि ते चांगलं ठेवण्याचं सामर्थ्य सुद्धा माझ्यात नाही. मी प्रयत्न मात्र करतोय, प्रयत्न करील, कारण माझं आरोग्य संपन्न होण्यासाठी मेहनत घेईल, एक्सरसाइज करेल, ते व्यवस्थित उत्तमरित्या योग्य आहार घेईल, योग्य निद्रा घेईल, विश्रांती करेल, व्यायाम करेल, उत्तमाचं जेवण म्हणजे उत्तमाचा आहार घेईल, या गोष्टी मी सगळ्या करील. पण तेवढ्यावरच मी हजारो वर्ष जगू शकणार नाही. याचा अर्थ मला स्वतःला इच्छा असताना सुद्धा काही गोष्टी घडतात आणि इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी घडतात. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार जगातली कुठलीही घटना घडत नाही, तुमच्या देहातील सुद्धा घडत नाही. पापण्यांची उघडझाप बघा, ही आपल्या इच्छेने होते का? किती वेळ आपण धरून ठेवणार? काही क्षणभर आम्ही डोळे बघा धरून ठेवतो, परंतु ते आपोआपच पुन्हा ती जी पापणी आहे ती उघडझाप करते. मग काही क्षणभर आम्ही डोळे उघडे ठेवू शकतो जबरदस्तीने हो, पण नंतर आपोआपच पापण्यांची उघडझाप होते. मग हृदयाचे ठोके आपोआपच चालतात आहे. आपण चाल म्हणायची गरज नाही, रक्त धावण्याचं काम करते आहे, पण आपण धाव धाव रक्त धाव धाव असं म्हणत नाही. हे तुमचं सामर्थ्य आहे का? हो नाही. ते तुमचं सामर्थ्य असेल तर तुम्ही अनेक वर्ष टिकू शकाल, पण ते तुमचं सामर्थ्य नाही. आपलं सामर्थ्य हे नाही आहे. शेवटी हे सिद्ध होते की शरीराची कुठलीही हालचाल जी आहे, ज्याला आम्ही नैसर्गिक म्हणतो, ती माझ्या हातात नाही आहे. मग जशी ती माझ्या हातात नाही तसं माझ्या इच्छेप्रमाणे सगळं घडतं आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. मनात असतं पण तसं घडत नाही. ते घडलं तरी श्री सद्गुरु कृपा आहे आणि नाही घडलं तरी श्री सद्गुरु कृपा आहे, म्हणून ती स्वीकारावी लागते. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, मग करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखा न होता मानावे, अवघेच व्हावं. म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कैचा कोण, हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. म्हणून समर्थांनी म्हटलंय, म्हणून करता नव्हे की आपण, म्हणून मी करता ऐसे मनसी, तेने तू कष्टी होसी. मी म्हणून करता नव्हे की आपण करता नाहीये, राम करता म्हणता, राम करता म्हटला पाहिजे. म्हणून आपण करता नव्हे हे स्पष्ट आपल्या अनुभवाला येतं. आपण जर करता नाही तर मग आपण भोगता तरी कसे असू शकणार? याप्रमाणे सूक्ष्मपणे विचार केला तर या गोष्टी आपल्याला कळतात. हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. मग समर्थ म्हणतात, अविचाराने हे कळत नाही, विचाराने हे कळतं, विवेकाने हे कळतं. म्हणून पुढे म्हटलंय, अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. मग समर्थाने इथे दिलेलं आहे की समर्थ म्हणतात आहे की ज्याप्रमाणे अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, म्हणजे
अविचार म्हणजे अंधकार आणि विचार म्हणजे प्रकाश. मग अविचार आणि विचार यात अंधकार आणि प्रकाशासारखे अंतर आहे. एक असेल तर दुसरे असू शकत नाही. विकार आणि निर्विकार एक नव्हे की एक नाही येते. एक असेल तर दुसरं असू शकणार नाही. त्याप्रमाणे विकार आणि निर्विकार एक असू शकत नाही. म्हणून पुढे म्हटले समर्थाने, अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. म्हणून पुढे दिले समर्थाने, जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना, खरे त्याची अनुमाना कदा न ये. प्रत्ययास बोलीजे न्याये, अप्रत्यय तो अन्याये. ज्यात्यांध्यास परीक्षा काये नाना रत्नांची. जेथे नाही विवंचना, जेथे सूक्ष्म विवंचना केली जात नाही तेथे काहीच चालेना, मग तेथे काहीच उपाय चालत नाही. खरे त्याची अनुमाना कदा न ये. खरं जे निर्विकल्प ब्रह्म आहे त्याची कल्पना तेथे येऊ शकत नाही. प्रत्ययास बोलीजे न्याये, अप्रत्यय ते अन्याय. म्हणजे स्वात्मानुभवात जर अन्याय असं म्हटलं तर अनुभव न येणे यास अन्याय म्हणावं लागेल. अप्रत्यय तो अन्याय. ज्यात्यांध्यास परीक्षा काये नाना रत्नांची. जो जन्मांध आहे म्हणजे ज्याला दिसत नाही, जो जन्मतः आंधळा आहे, त्याला नाना रत्नांचे पारख कशी करता येईल तसं ते आहे. म्हणून पुढे म्हटलंय, मनोन ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य. आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. ज्ञाता म्हणून ज्ञाता धन्य धन्य. म्हणून निर्गुणाशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष कसा आहे? धन्य धन्य. खरोखरच तो धन्य आहे. कोण? जो निर्गुणेशी अनन्य आहे, जो निर्गुणाशी अनन्य आहे. आत्मनिवेदन मान्य परमपुरुष म्हणजे आत्मनिवेदन झाल्याने तो श्रेष्ठ पुरुष म्हणून सर्वांना मान्य होतो. म्हणून म्हटलंय, म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेशी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोधनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.